बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका थरारक स्टंटच्या दृश्यांनी। नाशिकच्या मध्यमेश्वर धरणातली ही दृश्य आहेत। नांदूर मध्यमेश्वर इकडे एका युवकाने खतरनाक असे स्टंट केलेले आहेत आणि त्याच्यामुळे सुरक्षेचा देखील बोजवारा उडाल्याचं बघायला मिळते। सागर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, 4 दिवसांपूर्वीची ही दृश्य असल्याचं कळलेलं आहे, मात्र पुढे काय पावलं उचलली जात आहेत? खास करून अधिकाऱ्यांकडून काय माहिती मिळते? कसा घुसला तरुण? खरं तर अश्विन, नाशिक जिल्ह्यामध्ये लहान मोठी अशी 23 धरणं आहे आणि केवळ नाशिक नगरच नाही तर मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारी, मुंबईला पाणी पुरवठा करणारी महत्वाची धरणं आहेत। गेल्या वर्षी सुद्धा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरची धरणं असल्याचं गेलं होतं। त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर याची चर्चा झाली होती। बंदोबस्त दिला जाईल, पोलीस ठेवले जातील, असं खूप काही सांगितलं गेलं होतं। परंतु यातली एकही गोष्ट इथे अस्तित्वात नाही। हेच खरं तर या सगळ्या स्टंटबाजीतनं पाहायला मिळालंय। मुलं जनरल पर्यटक आहेत जे तिथपर्यंत पोहोचले। विशेष म्हणजे 1.25 ते 1.5 किलोमीटरचा परिसर असलेला हा संपूर्ण धरणाच्या परिसरामध्ये एकही सुरक्षा रक्षक नेमलेला नसल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे पर्यटक नदीचा विसर्ग किंवा महापूर आणि धरण बघायला येतात ते थेटपणे या धरणाच्या दरवाजांपर्यंत जाऊन पोहोचतात अशी माहिती समोर आली आहे। आज हे जेव्हा व्हायरल झाला हा सगळा व्हिडिओ, त्यानंतर आपण जलसंपदा विभाग आणि पोलिसांशी या विषयात संपर्क साधायचा प्रयत्न केला, परंतु कुणीही या विषयातला अधिकृत प्रतिक्रिया देण्यास तयार झालेले नाही। फक्त पोलिसांकडून एक मोगम उत्तर देण्यात आलंय की आम्ही याचा आढावा घेऊ आणि जलसंपदा खात्याशी बोलून लवकरच याच्या संदर्भात काय करता येईल, त्यांच्या काय उपाययोजना आहेत याची माहिती घेतली जाईल। परंतु ही सगळी आज दिवसभरातली स्थिती आहे आणि अजूनही धरणांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत नाशिकमधलं जलसंपदा खातं किंवा संबंधित ठीक आहे। सागर, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडे घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।